नाविका रे वारा वाही रे, डौलान नाव जरा आज हा करे. सांज वेळ झाली आता पहिलं वाच रे, नाविका रे वारा वाही रे, डौलाण नाव जरा आज हा करे. आषाढाचे दिस जाता श्रावणाचा मास सरे, भादवा आला माझा रघु मनामध्ये बोलून गेला. आषाढाचे दिस जाता श्रावणाचा मास सरे, भादवा आला माझा रघु मनामध्ये बोलून गेला. नाविका रे वारा वाही रे, डौलाण नाव जरा आज हा करे, डौलाणे नाव जरा आज हा करे. नमस्कार, मी सुवर्णा, तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. पहा ना, पाण्यामध्ये असलेली नाव वलवावी लागते तेव्हाच ती पुढे जात असते, नाही तर ती काय करत असते, जेव्हा आपण वलवत नाही, नाव बांधलेली असते बंदराला, तेव्हा ती नाव अशी अशी हलत असते, वरखाली अशी होत असते. जशी पाण्याची लाट येते त्या पद्धतीनं ती नाव हलत असते. आणि पहा ना, माणसाचं मनसुद्धा पाण्यात वर जी लाट येते ना पाण्यावर, त्या लाटेसारखंच मन असतं. मन म्हणजे जणू एक पाण्याची लाटच आहे, आणि त्या लाटेप्रमाणे मनसुद्धा मानवाचं खालीवर होत असतं. मन किती विचित्र आहे पहा. कारण जेव्हा जो आपण समुद्र पाहतो, समुद्र शांत असतो तेव्हा आपणाला ती लाट दिसत नाही. अगदी तसंच मनुष्य जेव्हा शांत असतो तेव्हा त्याच्या मनातील आपणाला लाट दिसत नाही. पण जेव्हा मनुष्य जो असतो तो कधी चिडलेला असतो, दुःखी असतो, संतापलेला असतो, तेव्हा त्याची ती लाट आपल्याला त्याच्या चेहऱ्यावर दिसत असते. ज्या पद्धतीनं समुद्र खवळला की लाटा उंचच्या उंच उडतात, लाटांचे तुषार मग बाहेर पडतात. कित्येकदा लाटा खूप मोठ्या प्रचंड येतात. कित्येक वेळेस लाट ही एकमेकावर आदळली जाते. अगदी तसंच माणसाच्या मनातील विचार असतात. हे विचारसुद्धा लाटेसारखे एकमेकावर आदळतात आणि तेव्हा मग तो उद्रेक झालेला असतो, आणि तो उद्रेक माणसाच्या मुखाद्वारे बाहेर पडत असतो. ज्या पद्धतीनं लाट जेव्हा एकमेकावर आदळते, भरभर लाटा येतात आणि एकमेकावर आदळते, तेव्हा पाणी बरंचसं बाहेर फेकते. ती एरवी शांत लाट पाणी बाहेर फेकत नाही, पण जेव्हा प्रचंड लाटा उठलेल्या असतात आणि मग या लाटा बाहेर फेकल्या जातात. कित्येक वेळा मग या लाटेमध्ये, या पाण्यामध्ये माणसं कित्येक वेळा धावतात. त्या लाटेसरशी बरीच माणसं समुद्रात बुडाली जातात. अगदी असंच आहे, जेव्हा माणसाच्या मनातील लाट ही प्रचंड उद्रेक घेते तेव्हा काय होतं, या लाटेने घेतलेला उद्रेक मनातल्या तो मुखावाटे बाहेर पडतो आणि मग कोणावर तरी जाऊन ती लाट आदळत असते. मग कोण व्यक्ती घावल त्या व्यक्तीवर राग काढला जातो, संताप व्यक्त केला जातो, क्रोध व्यक्त केला जातो. म्हणजे पाहणं, माणसाचं मन एखाद्या समुद्रासारखंच आहे. जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत शांतच आहे, पण जोपर्यंत समुद्र शांत आहे ठीक आहे, पण जेव्हा समुद्र खवळतो तेव्हा आजूबाजूच्या लोकांचं, जनावरांचं, प्राण्यांचं काही खरं नसतं. अगदी तसंच आहे मानवाचं. मनुष्य जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत सगळं स्थिर असतं, आणि जेव्हा एकदा मनुष्य हा वैतागलेला असतो, चिडलेला असतो, रागात असतो, संतापलेला असतो, तेव्हा तो कोणावरही आपला राग काढत असतो. आणि आपण अचानक म्हणतो, अरे काय झालं याला, अजूनपर्यंत तो शांत होता ना, अचानक काय झालं. तर हे अचानक नसतं, बऱ्याच दिवसाचे विचार मनामध्ये तरळत असतात आणि ते खोलवर विचार रुतून बसलेले असतात. मग काही असा प्रसंग घडतो तेव्हा ते विचार, प्रचंड विचार एकमेकावर आदळतात आणि ते मुखाद्वारे बाहेर पडतात. त्यालाच तो संताप असं बोललं जातं.
मग पहा ना, मनामध्ये असलेले आपले असे काही विचार आहेत ना, ते कधीतरी बाहेर काढणं गरजेचं आहे. नाहीतर तसेच ते विचार साचत गेले तर ती घाण साचत जाते. ज्या पद्धतीनं घरातला आपण कचरा म्हणतो ना, घर स्वच्छ करतो आपण सणावाराला, इतर पसारा असतो तो बाहेर काढतो. मग रद्दी असेल आणि काय असेल, जुनी कपडे असेल, आपण वर्षातून 6 महिन्यातून एकदा बाहेर काढतो आणि घर स्वच्छ रिकामं करतो आणि म्हणतो पहा आता किती घर छान प्रसन्न स्वच्छ वाटत आहे. नाहीतर काय होतं, मग घरामध्ये जेवढं आपण गलिच्छपणा किंवा जेवढ्या वस्तू टाकाऊ भरू तेवढी तो उपद्रव आपणाला होत असतो. तर तशाच पद्धतीनं आपल्या मनामध्ये जे असंख्य विचार बसलेले असतात ना, ते त्या वेळेला बाहेर काढायचे असतात. नाहीतर मग अचानक एखाद वेळेस त्याचा उद्रेक होत असतो आणि तो उद्रेक प्रचंड असतो, महाभयंकर असतो. अगदी प्रलय येईल अशा पद्धतीचा तो उद्रेक असतो. जसा समुद्राला प्रलय येतो, मोठमोठ्या लाटा येतात, अगदी तशाच लाटा मग आपल्या मनात उसळत राहतात आणि मग त्या लाटा विनाशाकडे आपणाला घेऊनच जातात. त्याच्यामुळं मनात साठलेली जी जळमटं असतात ना, ती वेळीच स्वच्छ करायची असतात. जशी आपण घरातली जळमटं बाहेर काढतो ना आणि घर स्वच्छ करतो, तशी मनातली जळमटं पण बाहेर काढणं गरजेचं आहे. कोणासमोर तरी व्यक्त होणं गरजेचं आहे. तरच आपलं मन हे साफ आणि स्वच्छ होत असतं. नाहीतर मग काय होतो, तो उद्रेक होत असतो. तो उद्रेक होईपर्यंत आपण थांबायचं नाही. तो निचरा करायचा आहे, स्वच्छ करायचा आहे, साफ करायचं आहे. मन आपल्याला स्वच्छ आणि साफ करायचं आहे. तरच मग आपलं आरोग्य जे आहे ना, ते उत्तम आणि चांगल्या प्रकारे राहत असतं. नाहीतर हा उद्रेक प्रचंड विनाश घडवू शकतो आणि हा विनाश होऊ नये हे तात्काळ आपण ओळखणं गरजेचं आहे. म्हणजे आपणच ओळखायचं आहे आपणाला. आपण छोट्या छोट्या गोष्टीचा किती विचार करत आहे. हा येऊन बोलतो, तो येऊन बोलतो, आणि कोणी बोलतो आणि कोणी बोलतो, आणि काय येऊन सांगतो, दुसरा येऊन सांगतो, तिसरा येऊन सांगतो, आणि कोणी काय काय येऊन सांगतं. म्हणजे किती ते आपण आपल्या मेंदूमध्ये साठवून घ्यायचं, किती ते भरायचं. पिशवी इतकी भरायची की अगदी फाटेपर्यंत. आपणाला तर माहीत आहे आपल्या पिशवीची पात्रता एवढीच आहे, इथंपर्यंतच मर्यादा आहे. त्याच्या पुढं आपण साहित्य ठेवू शकत नाही. त्याच्यापेक्षा जास्त ओझं ठेवलं तर काय होईल, पिशवी फाटेल, त्याचा बंद तुटेल, असं काही तर होऊ शकतं ना. मग तशाच पद्धतीनं आपण आपल्या मेंदूमध्ये किती भरून घ्यायचं हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून आहे. ज्या गोष्टी नको आहेत, ज्या गोष्टी विनाकारण आपण आपल्याजवळ ठेवलेल्या आहेत, त्यावेळीच बाहेर फेकून द्यायच्या आहेत. त्या नको आहेत आपणाला, त्याच्यापासून आपणाला उपद्रव होणार आहे हे आपणाला माहीत असतं, तरीसुद्धा आपण ते ठेवत असतो. ज्या पद्धतीने नको असलेल्या आपण बऱ्याचशा वस्तू असते, अडगळ असते, त्याला आपण भंगार असं म्हणू, असं आपण उगीच साठवत जातो. मग ही बाटली पाहिजे, ती बाटली पाहिजे, हे पण पाहिजे, ते पण पाहिजे, असं करत 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 घरातल्या सगळ्या खोल्या भरून जातात. पाय ठेवायला जागा नसतो आणि आपणालाच पुन्हा कळत नाही यातलं उपयोगी काय आहे आणि दुरुपयोगी काय आहे. आणि बऱ्याच वेळेला जे मग उपयोगी असतं ना, ते आपण फेकून देतो आणि दुरुपयोगी घरात राहतं, कारण आपला लक्ष तिथंपर्यंत पोचत नाही. तसंच आपल्या बाबतीत होत असतं. चांगलं काय, वाईट काय, नको ते आपण ठेवून घेतो आणि चांगलं असतं ते फेकून देतो. असं न करता जे चांगलं आहे ते ठेवायचं आहे आणि नको ते फेकून द्यायचं. एकदा साफ स्वच्छ धुतल्या तांदळासारखं स्वच्छ होऊन जायचं आहे. अगदी पाण्यासारखं स्वच्छ. पाणी रे पाणी तेरा रंग कैसा, जिसने मिलाया उस जैसा. पाण्याला रंग नसतो, जो जसा रंग टाकेल तसा त्या पाण्याचा रंग येत असतो ना. मग आपण सुद्धा काय करायचं आहे, कोणत्या रंगात रंगून जायचं नाही आहे, तर आपण आपलं पाणी स्वच्छ ठेवायचं आहे. अगदी धुतल्या तांदळासारखं स्वच्छ ठेवायचं आहे. मला वाटते नक्कीच सर्वांना जमेल आपलं मन स्वच्छ ठेवायला. चला मग याची सुरुवात आजचपासून करूया. आज रंगपंचमी आहे. पूर्ण रंगात एकदा सर्व खेळून जाऊया. सगळे रंग एकदाचे बाहेर फेकून देऊया. मौज मजा मस्ती करूया. सगळे रंग उधळून टाकूया एकदा. आणि पुन्हा मग आपला जो रंग आहे ना, तोच रंग कायमस्वरूपी आपण सर्वांनी धारण करूया. चला मग रंगपंचमीच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा.